फलंदाज नाबाद असेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतो आणि हे एक धाव पूर्ण होत असताना आजच्या दिवसातील ही पहिली धाव फ्रेंड सर्कल कुलगाव क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती एक धाव. बऱ्याच वेळानंतर ही एक धाव आणि ती देखील जर पाहिले तर जोखमीची धाव. अगदी काही क्षणांसाठी जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजाचा श्वास देखील थांबला होता, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचत असताना हे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावपलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत एक धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडवरती आकाश मसूरकर हा फलंदाज असेल. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट सुंदर फटका कटचा पाहायला मिळतो डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिरत असताना चेंडू 4 धावांसाठी निघतो. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार फलंदाज आकाश मसूरकर याच्या बॅटमधून. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सागिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावरती. पहिलाच चेंडूचा सामना करत असताना हा चौकार एक देखणा चौकार फलंदाज आकाश मसूरकर याच्या बॅटमधून. शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, परंतु त्या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चौकार. फुल टॉस चेंडू आणखी एक सन्मानजनक फटका. शॉर्ट कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा जर पाहिला तर फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे अंतिम चेंडूवरती एक धाव निघत असताना सागिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक 6 धावा खर्च करणारा पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती गोलंदाज सर्वेश नाईक याची पाहायला मिळाली. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर लतेशच्या बॅटमधून एक धाव, आकाश मसूरकर याच्या बॅटमधून एक चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावपलकावरती या 6 धावा. आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा आणि या चौथ्या दिवसातील पहिला सामना मैदानात रंगतो या 2 दिग्गज संघादरम्यान. आणि स्पर्धेदरम्यान आगमन होते मालवणीचा बुलंद आवाज सन्माननीय बादल चौधरी सर यांचं हार्दिक स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. थोड्याच वेळात त्यांचा देखील आवाज असेल या समालोचन कक्षातून. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त होत असताना 6 धावा. दुसऱ्या षटकाची आता जबाबदारी संघाच्या कडधाडे सोपवली गोलंदाजी मार्कवरती. वॉथमोरेस वेंगुर्ला संघाकडून दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फलंदाज आकाश मसूरकर माघारी परतेल. अतिघाई मैदानात पाहायला मिळाली. या फटक्याची आवश्यकता नव्हती, परंतु पहिल्या चेंडूवरती एक अनोख्या शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न आकाश मसूरकर याचा आणि या प्रयत्नात झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का बसलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले गोलंदाज शुभम जहा याने. या संघाचा ओव्हरसेस खेळाडू. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आकाश मसूरकर याचा, परंतु या प्रयत्नात मात्र विकेट गमावून माघारी परततो. बनतो डगआउटचा शिकार. पहिला धक्का बसलाय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सागिक धावसंख्या 1 बाद 6 धावा या धावपलकावरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज शुभम जहा करतोय. गोवा राज्याचा हा खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालाय. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील हा मिस टायमिंग फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. बॅक टू बॅक विकेट बॉथमोरेस वेगुर्ला क्रिकेट संघासाठी. वन डाऊन बॅटर अपाले कलंगुटकर देखील 0 या धावसंख्येवरती माघारी परतोय. बनतोय डगआउटचा शिकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका फसण्यात आला आणि कमालीचं झेल पकडण्यात आलं त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुसरा धक्का बसलाय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सागिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावरती. शुभम जहा याने षटकाची सुरुवात केली विकेट प्राप्त करत असताना आणि आता तो पाहायला मिळतो ऑन हॅट्रिक वरती. या संघाचा ओव्हरसीज खेळाडू, गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटचं आणखी एक वलयांकित नाव आज या स्पर्धेदरम्यान कॅम्प क्रीडांगणावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकादरम्यान आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करतोय. तर लतेश साळगावकर याची साथ देण्यासाठी रॉबिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ऑनॅट्रिकचा चेंडू, संधी असेल नक्कीच शुभम जहा याच्याकडे हॅट्रिक प्राप्त करण्याची, परंतु कशा प्रकारे या चेंडूचा सामना करेल रॉबिन हा फलंदाज. आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती बनल्यात. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. रॉबिन याच्यासाठी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. यावेळी फटका मिस टायमिंग, परंतु जर पाहिला तर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्यात आला. त्यानंतर डिबॅस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवर होता आणि त्याचमुळे चेंडू जर पाहिला तर सीमारेषा उल्लंघन करतोय. 4 धावांसाठी रॉबिनच्या बॅटमधून हा चौकार. लोअर फुलटॉस चेंडू, गती परिवर्तनाचा हा चेंडू होता, परंतु फुलटॉस चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा कमालीचा फटका रॉबिनच्या बॅटमधून 4 धावांसाठी. 10 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती शुभम जहा गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू, ऑपरेक चेंडू कट करण्याचा प्रयत्न. थोडंसं जर पाहिलं तर अतिघाई क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. शॉट कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव पूर्ण होत असताना सागिक धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. फटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, एक जोखमीची धाव, परंतु ती पूर्ण होत असताना तर स्ट्रायकिंग एंडवरती असेल फलंदाज लतेश साळगावकर. शुभम जहा याच्या षटकाचा विचार केला तर पर्यंत 4 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय. यावेळी फ्रंटफुटचा वापर करताना समोरच्या दिशेने फटका. डीप लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास झालाय. वाईडिश लॉंग ऑन वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय परतीची फ्रेकी तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. महत्त्वाच्या 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये थोडासा बदल करणारा पाहायला मिळतात. धावपलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती आणि या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. यावेळी ऑफ ब्रेक चेंडू, परंतु चेंडू जर पाहिला तर डाव्या स्टीच्या बराचसा बाहेर. हुकचा फटका डीप 5 लेगच्या दिशेने चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. चौकार टिकतोय लतेश साळगावकर याच्या बॅटमधून या अंतिम चेंडूवरती आणि या चौकाडे सागिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे ऑफ ब्रेक चेंडू हा होता मधल्या एसटीवरती, परंतु डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर निघणारा आणि अतिरिक्त उंची देखील या चेंडूला प्राप्त झाली होती या खेळपट्टीवरती आणि त्याचमुळे हुकचा हा फटका सफल झालाय 4 धाव्यांसाठी. चौकार अंतिम चेंडूवरती. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 17 धावा बनल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात जर पाहिली तर 2 मोठे धक्के दिले फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर या षटकादरम्यान 11 धावा देखील बनल्यात, ज्यामध्ये रॉबिनच्या बॅटमधून 1 चौकार निघाला तर लतेश साळगावकर याच्या बॅटमधून देखील 1 चौकार निघाला. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक थोडंसं का होईना परंतु मोठं बनवण्यात आलं मैदानात. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत आणखी एक बदलाव पाहायला मिळतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. आजचा हा 4था दिवस या स्पर्धेचा. आपण पाहतो कालच्या दिवसात जर पाहिलं तर अगदी अंधुक अंधारात अंतिम सामना आणि त्या अंतिम सामन्यादरम्यान एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ विजेता संघ ठरला आणि सुपर 8 मध्ये पोहोचलाय. गोलंदाजी मार्गक्रमावरती योगेश आरोस्कर हा गोलंदाज. एका युवा गोलंदाजाचा वापर तिसऱ्या षटकासाठी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ करताना पाहायला मिळतोय. नक्कीच थोडी जर पाहिले तर एका युवा गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलं या तिसऱ्या षटकासाठी. समोर जर पाहिलं तर रॉबिन हा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करेल. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाली आणि त्याचमुळे विस्तीर्ण असलेले हे क्षेत्ररक्षण मैदानात. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यास सरळ बॅटने लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव मेल या चेंडूवरती आणि चांगला फटका. त्याचबरोबर ही सिंगल पूर्ण होत असताना सागिक धावसंख्या 18 धावा धावपलकावरती. राईट हँडर दोन्ही फलंदाज आणि त्याचमुळे राईट हँडर फलंदाजचा विचार केला मोठे फटके रोखण्यासाठी डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईड लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेने डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात. यावेळी चांगला चेंडू क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर उजव्या एसटीला मिस करणार आणि त्याचमुळे पंचांचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्सकडे. लेग बायच्या स्वरूपात ही संघाच्या खात्यामध्ये 1 धाव असेल जी अतिरिक्त खात्यात जोडली जाईल आणि अतिरिक्त धावने सांघिक धाव संख्या 19 धावा या धावपलकावर. पॉवर प्लेच्या 2 षटकादरम्यान 17 धावा बनल्यात, परंतु तिसऱ्या षटकाची जर सुरुवात पाहिली योगेश या गोलंदाजाकडून कमालीची ही सुरुवात या षटकादरम्यान. आणखी एक चांगला चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने ताकदवर फटका. प्रॉपर टायमिंग देखील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि जर पाहिलं तर थोडासा ताळमेळ चुकला होता, मैदानात थांबला होता फलंदाज लतेश साळगावकर, परंतु अखेरच्या क्षणी या 2 धावा पूर्ण होत असताना सागिक धाव संख्या 21 धावा या धावपलकावर. क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपण
फलंदाजी करत असतो. यस नो वेट हे शब्द उच्चारणं खूप महत्त्वाचे असतात फलंदाजाला, परंतु मैदानात जर पाहिलं तर थोडासा ताळमेळ चुकला होता, परंतु अखेरच्या क्षणी या 2 धावा पुढे झाल्यात रॉबिन आणि लतेश शाळगावकर याच्या दरम्यान. या फ्रंट फूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलमध्ये फेकलेला हा चेंडू निशब्द करणारा फलंदाज रॉबिन याला. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्येला रोधकता लावणारं हे षटक तिसऱ्या षटकादरम्यान आपण पाहतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी जर पाहिलं तर उजव्याशीच्या बराचसा बाहेर चेंडू निघाला. पंचाचा इशारा दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. योगेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. याही चांगला चेंडू लेफ्ट हँडर गोलंदाजचा नॅचरल स्विंग मैदानात पाहायला मिळाला. लेन चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना विकेट किपर वासुदेव गावडे याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल करतो. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. या स्पर्धेत जर पाहिलं तर सगळ्यात कमी वयाचा असणारा हा खेळाडू असेल, कारण सध्या 10वीत असणारा हा खेळाडू योगेश गोलंदाजी मार्कवरती आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो. यावेळी अंतिम चेंडूवरती जर पाहिलं तर मिस टायमिंग फटका स्वतः गोलंदाज योगेश जज करतोय आणि हे कमालीचं झेल देखील. अंतिम चेंडूवरती योगेशच्या खात्यामध्ये हे विकेट जाईल. या स्पर्धेतील हे पहिली विकेट असेल त्याची आणि तिसरा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त धावपलकावरती. 3 बाद 22 धावा ही स्थिती पाहायला मिळते. योगेशचं कमालीचं षटक. अंतिम चेंडूवरती ही विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो उजव्याशीच्या बराचसा बाहेर हा चेंडू आणि आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडच्या दिशेने आणि मिस टायमिंग हा फटका स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हे कमालीचं झेल. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि एक सेफ हँड झेल पकडत असताना फलंदाज रॉबिन याची खेळ समाप्त झाले. तिसरा धक्का बसलाय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो संघाचा कर्णधार संघाचा नेतृत्वाधीश अक्षय घाटवळ. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. बाळासावळ हा गोलंदाज. यावेळी पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. डीप बॉलच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात चाललाय आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावपलकावरती. गोलंदाजीसाठी बाळासावळ हा गोलंदाज या मैदानावरती खेळपट्टीवरती सराव चालूच असतो, त्यामुळे नक्कीच या खेळपट्टीचा देखील अंदाज. पहिल्या चेंडूवरती धावा निघाल्यात. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका आडव्या बॅटने ऑन साईडच्या दिशेने मिड विकेटला चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि विकेट इथे मिळेल गोलंदाज बाळासावळ याला. चौथा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. 24 धावा पलकावरती. खांद्याचा चांगला वापर या चेंडूसाठी जर पाहिला तर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू. पुलचा फटका मिस टायमिंग. चेंडूने बरेच उंची प्राप्त केली आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिड विकेटला हे कमालीचं झेल. चौथा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. कमालीची गोलंदाजी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. या चौथ्या षटकादरम्यान मागील षटकाचा विचार केला तर गोलंदाज योगेश याच्या षटकादरम्यान फक्त 5 धावा खर्च करणारा स्पेल, ज्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आपल्या संघासाठी. या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू योगेश खेळताना पाहायला मिळते बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. आणि कमालीची गोलंदाजी देखील प्रभावित करणारं ते षटक. पहिला सामना संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला आणि तो विश्वास साध्य ठरवत असताना 5 धावा खर्च करणारं षटक, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट. या स्पर्धेतील त्याची पहिली विकेट. अक्षयची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नेहाल घाटवळ हा फलंदाज. 24 धावा बदल्यात धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विकेट मिळवली गोलंदाज बाळासावळ याने या षटकादरम्यान. यावेळी चेंडू जर पाहिला तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू विसावला विकेट किपर याच्याकडे. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. चौथं षटक मार्गक्रमणावर पाहायला मिळते आणि या चौथ्या षटकादरम्यान नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांपासून रोधकता लावणारी ही गोलंदाजी बाळासावळ या गोलंदाजाकडून
टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. यावेळी आणखी एक मिस टायमिंग फटका स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये जज करतोय आणि आणखी एक विकेट मिळेल, परंतु पंचाचा इशारा जर पाहिला तर नोचा येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट लाईनचा हा नो असेल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाज नेहाल घाटवा नाबाद असेल. एक धाव पूर्ण झाली, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, टोटल 2 धावाने सांघिक धावसंख्या 26 या धावसंख्येवरती. आणि आता संधी असेल फलंदाज अक्षय घाटवा याच्याकडे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठ्या फटक्यासाठी जाण्यासाठी, कारण चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल. यावेळी शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अक्षय याचा, परंतु गतीत परिवर्तन केलेला हा चेंडू, धीम्या गतीने टाकलेला चेंडू अक्षय याच्यासाठी आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू या धावपलकावरती गणला गेलाय. 26 धावा धावपलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्नात अक्षय घाटवळ हा फलंदाज पाहायला मिळतो संघाचा नेतृत्वाधीश मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर चेंडूचा प्रवास डीप फाईन लेगच्या दिशेने, प्रयत्न शर्तीचे परंतु आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जर पाहिलं तर डीप फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अक्षयच्या बॅटमधून हा ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार. या चौकाने सांघिक धावसंख्या 30 धावा या धावपलकावरती. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात मैदानात अक्षय घाटवाडे, तो मोठा फटका निघालाय मैदानात बाळा सावळे याच्या विरोधात. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू उजव्याशीच्या बराचसा बाहेर शपलून हा फटका डीप फाईन लेगला 4 धावांसाठी. स्वतःचं खातं ओपन केलं या चौकारने. सांघिक धावसंख्या 30 धावा या धावपलकावर. या षटकातील अंतिम चेंडू राईट मोर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने तगडा फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी अंतिम चेंडूवरती हा तडाखेबंद फटका अक्षय घाटवळ्याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय बाळा याच्या विरोधात. आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा या धावपलकावर. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात अक्षय घाटवळ आणि तो मोठा फटका नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवणारा असेल अक्षय घाटवळ याचा, कारण अगदी बॅटच्या मधोमध तो चेंडू घेतलाय आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या वरून अगदी दूरवर या 6 धावांसाठी. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या सुंदर संकल्पनेतून ही साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा छत्रपती चषक 2024चा हा क्रिकेट रणसंग्राम मैदान रंगतोय. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना मैदानात या 2 बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान. सकाळचा चहा नाश्ता करून प्रेक्षकांची देखील लगबग या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान 5व्या षटकाची सुरुवात गोलंदाज मार्गवरती. लेफ्ट हँडर गोलंदाज सर्वेश नाईक. स्लॉक षटकांची सुरुवात. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकल्या, समोरच्या दिशेने फटका, अगदी जमिनीलगतचा हा फटका लॉंग दी कॅरपेटचा डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात शुभम जहा पाहायला मिळतो स्क्रीनवरती. एक धाव मिळेल या चेंडूवरती. फलंदाज नेहाल घाटवळ याला आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. आमच्यासोबत स्कोरिंगसाठी राजवीर गावडे हे जोडले जाते. सुंदर स्कोर काउंटिंग, प्रत्येक चेंडूवरती किती धावा बनल्यात अगदी आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि धावपलकावरती आतापर्यंत 37 धावा. स्ट्राईक एंडवरती असेल अक्षय घाटवळ. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रयत्न होता आडव्या बॅटने मोठा फटका टोलवण्याचा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर आणि पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू पुन्हा एकदा विसावेल. विकेट किपर याच्या हातामध्ये. महत्त्वपूर्ण ही विकेट सर्वेश नाईक याच्या खात्यामध्ये, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कडधराला बाद करण्यात आला. जो फलंदाज नक्कीच येणाऱ्या काळात घातक ठरला असता. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला मोठे फटके ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मैदानात निघत होते त्या फलंदाजाला यावेळी माघारी परतवण्यात यश प्राप्त करतोय गोलंदाज सर्वेश नाईक. 5वा धक्का फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या अजूनही 37 धावा या धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अर्धा संघ डगआउटच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्वतःच्या फटक्यावरती निराश अक्षय घाटवळ हा फलंदाज अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इनसाइड एज लागत असताना चेंडू विकेट किपर वासुदेव गावडे याच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळालाय. 5 बाद 37 ही स्थिती धावपलकावरती. फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. सकाळचं सत्र
टॉस विजयी झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा कर्णधार वासू गावडे याने घेतला होता आणि त्याने सांगितलं होतं की आम्ही कमी धावसंख्येवरती रोखू, 50 धावसंख्येच्या आत रोखू प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आणि त्या रीतीने आतापर्यंत गोलंदाजी मोहम्मद शेख नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती यावेळी चांगला चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने फटका वाडी स्ट्रॉंगॉलला डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं शुभम जहा या क्षेत्ररक्षकाकडून परतीची फेकी जर पाहिले तर वेगात गतीने आणि त्याचमुळे फक्त एक धाव मिळाल्या चेंडूवरती फलंदाज मोहम्मद शेख याला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 38 धावा 38 रन लॉस ऑफ 5 विकेट स्ट्रायकिंग एडवरती नेहाल घाटवळ असेल हात खोलावे लागतील देत जर पाहिलं तर स्लॉक षटकांना सुरुवात यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर मिस टायमिंग फटकाने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हे कमालीचं जेल या क्षेत्ररक्षकाकडून आणखी एक धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला 6वा धक्का 38 या धावसंख्येवरती आणखी एक अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न बाहेर स्विंग होणारा चेंडू बाहेर बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय 6वा धक्का बसतो आणि या षटकादरम्यान हे दुसरी सफलता प्राप्त केली जाते गोलंदाज सर्वेश नाईक याच्या करवी स्लॉक षटकादरम्यान संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला षटकादरम्यान सर्वेश नाईक याच्यावरती तो विश्वास साध्य ठरवला जातो कारण समोरच्या आक्रमणाला रोखण्यात आलं आणि त्याचबरोबर विकेट देखील प्राप्त केले जात आहेत 38 धावा धावपलकावर 6 बाद मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय मोहम्मद शेख याची साथ देण्यासाठी या दोन फलंदाजाला येणाऱ्या काही चेंडूंवरती मोठे फटके खेचावे लागतील आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावा देखील काढाव्या लागतील खेपट्टीचा विचार केला तर अगदी 70 धावांचा देखील पाठलाग यशस्वीरित्या झालाय कालच्या दिवसामध्ये त्यामुळे मोठी धावसंख्या बनवावी लागेल आणखी एक विकेटची नक्कीच संधी असेल जर पाहिलं तर विकेट किपर आलाय झेल खाली वासुदेव गावडे साहिल मैदानात आलाय आणि साहिल मैदानाच्या बाहेर देखील जातोय गोल्डन डकचा शिकार बनलाय 7वा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या अजूनही स्थित पाहायला मिळते 38 धावा धावपल 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय सांघिक धावसंख्या 38 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात कमालीची गोलंदाजी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून प्रत्येक गोलंदाजाने कमालीचं षटक टाकले 2 स्पेल टाकले सर्वेश नाईक याने 8 धावा खर्च करण्यात आल्यात आणि 3 विकेट प्राप्त करण्यात आलेत संघाच्या कर्णधाराने प्रत्येक गोलंदाजाला ज्याप्रमाणे प्राचारण केलं गोलंदाजीसाठी आणि वापरण्यात आल्या गोलंदाजाला प्रत्येक षटकादरम्यान ते उल्लेखनीय कामगिरी कर्णधार वासुदेव गावडे याची पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन फलंदाज पाहायला मिळतो इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाकडून अंतिम षटक असेल गोलंदाजी मार्कवरती आणखी एक नवोदित गोलंदाज सूरज हा गोलंदाज राईट मोर द विकेट असेल पहिला चेंडू आणखी एक ब्लॉक होल मध्ये ऑन साइडला चेंडू वळवला मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले दुसरा धावेचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंड वरती परंतु ही थोडीशी ढिलाईने फेकी 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात मैदानाच्या आतमध्ये चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 40 धावा धावपलकावरती चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मोहम्मद शेख याचा परंतु या मोठ्या फटक्याला देखील रोधकता लावणारी ही गोलंदाजी या अंतिम षटका दरम्यान प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अंतिम षटका दरम्यान सूरज देखील अचूक टप्पा साधत असताना समोरच्या आक्रमक फलंदाजाला रोखून धरतोय यावेळी आणखी एक चांगला चेंडू बॅटची आतील कडा घेत असताना इनसाइड एज लागत असताना चेंडू विकेट किपर वासुदेव गावडे याच्या हातामध्ये सिरावतो कमालीचं झेल यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळाला आणि 8वा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला मोहम्मद शेख देखील निराश होऊन माघारी परततोय बनतोय डगआउटचा शिकार 3 या धावसंख्येवरती तो बाद झाला 4 चेंडूंचा सामना करत असताना आणि सूरज याने देखील विकेट मिळवली आपल्या संघासाठी 8वा धक्का ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे हा चेंडू पुढे टाकण्यात आला इनसाइड एज आणि कमालीचं झेल डाईव्ह मारत असताना हे झेल पकडण्यात आलं वासुदेव गावडे या विकेट किपरकडून यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी संघाचा कर्णधार आहे आणि जर पाहिलं तर हा संघाचा कर्णधार आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघाच्या गोलंदाजांकडून करून घेतोय
8 गडी बाद 40 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ नाईक. यावेळी चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा स्वे चेंडूचा चेंडू सोडण्यात आला सौरभ नाईक याच्या करवी आणि या अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत बदल 41 धावा धावफलकावरती. सूरज गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी धीम्या गतीचा चेंडू ऑफ ब्रेक चेंडू परंतु स्लॉक स्वीपचा फटका मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सौरभ नाईक याच्या बॅटमधून हा विस्फोट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आक्रमक फटका आडव्या बॅटने. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ऑफ ब्रेक चेंडू आडव्या बॅटने स्लॉक स्वीपचा फटका मिड विकेटच्या वरून दूरवर चेंडू पाठवण्यात आलाय. 6 धावांसाठी गाडी षटकाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 47 रन 47 धावा. आरसी ग्रुप हा षटकार. या अंतिम षटकादरम्यान काही चेंडूंवरती हे मोठे फटके येणं अपेक्षित फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघासाठी आणि ते मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मैदानात सफळ होत आहेत. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चाललाय फेकी स्ट्रायकिंग एंडवरती. आणि जर पाहिलं तर आता विकेट कीपरकडून ही चुकी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बॅकअप नसल्यामुळे आणखी एक धाव मिळेल. 3 धावा तर पूर्ण झाल्या. आता चौथ्या धावेचा देखील इथे प्रयत्न चालू होता मैदानात. सौरभ नाईक याचा आणि या प्रयत्नात आणखी एक धक्का बसेल फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. परंतु या 3 धावा मिळतील संघाच्या खात्यामध्ये आणि या 3 धावेने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 50 धावा. सांघिक अर्धशतक फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाचं 9 फलंदाज बाद होत असताना प्रसाद हा फलंदाज माघारी परतेल. डायमंड डकचा शिकार कोणत्याही चेंडूचा सामना न करत असताना हा फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक डिचोलकर अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये. या पहिल्या डावातील हा अंतिम चेंडू 50 धावा बनल्यात या धावफलकावरती. हा चेंडू सुनिश्चित करेल प्रतिस्पर्धी संघांना किती धावांचं आव्हान असेल. यावेळी जर पाहिलं तर खराब चेंडू बिमार चेंडू. पंचाचा इशारा नोचा येतो. अतिरिक्त धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर आता फ्री हिट असेल सौरभ नाईक याच्याकडे. वेगात गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज सूरज याचा परंतु अतिरिक्त जर पाहिला तर अतिरिक्त धाव खर्च करणारा हा चेंडू. फ्री हिटचा चेंडू बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू शॉर्ट फाईव्ह लेगच्या दिशेने 1 धाव तर पूर्ण झाली आणि एकच धाव या अंतिम चेंडूवरती मिळेल. आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा या धावफलकावरती. पहिल्या डावाचा केस समाप्त झालाय आणि या पहिल्या डावात जर पाहिलं तर टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना आता पाहायला मिळेल फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ 5 मिनिटाच्या अगोदर आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे नाहीतर 5 धावांची पेनल्टी असेल. आजचा चौथा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा आणि या चौथ्या दिवसातील हा पहिला सामना. टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाने घेतला होता आणि चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून सर्वेश नाईक याच्याकडून 2 स्पेल 3 विकेट प्राप्त करत असताना 8 धावा खर्च करण्यात आला. शुभम जहा याचा 1 स्पेल 11 धावा खर्च करत असताना 2 विकेट. योगेश याने प्रभावित केला 1 स्पेल टाकत असताना 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट. बाळासाहेब याच्या एका षटकादरम्यान 14 धावा 1 विकेट आणि सूरज याच्या एका षटकादरम्यान 14 धावा 1 विकेट. हे गोलंदाजीचं स्कोर कार्ड पाहायला मिळालं आणि नक्कीच जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पहिल्या डावाचा केस समाप्त झाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल एक लोकप्रिय आवाज जोडले जातील. सन्माननीय बादल चौधरी सर. कोलगाव क्रिकेट संघ आपण 5 मिनिटाच्या अगोदर क्षेत्ररक्षण लावायचं आहे नाहीतर 5 धावांची पेनल्टी आहे. आजच्या दिवसासाठी ही महत्त्वपूर्ण सूचना.
हॅलो. पुढच्या सामन्यासाठी दशकोर्शी स्ट्रायकर्स कणकवली आणि रॉयल सरकार वेंगुर्ला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या समोर आपण हजर राहा. दोन्ही संघांसाठी हा शेवटचा पुकार. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली आणि रॉयल सरकार वेंगुर्ला. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, आई सातेरी, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2024 पर्व 7वे या 7व्या पर्वाच्या निमित्तानं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्क्रीनवर आपण पाहतोय वेंगुर्ला तालुक्याचा हा खमंग असा नाश्ता कृष्णा हॉटेल. अगदी जरूर आवर्जून आपण भेट द्यावी. कृष्णा हॉटेल सकाळची आपली सुंदर सुरुवात. आणि असं म्हणतात चांगले विचार जर आपल्या मेंदूत यावे तर मेंदूकडे जाणारा रस्ता आपल्या पोटातून जातो. जर आपलं पोट भरलेलं असेल तर मेंदूसुद्धा चांगलं काम करतो. आणि सकाळी सकाळीच आपलं पोट भरण्यासाठी स्क्रीनवर कृष्णा हॉटेल आणि या कृष्णा हॉटेलमधील हा खमंग मेनू. याच खमंग मेनूसोबत आजच्या दिवसाचा खमंग मेनू मैदानावर असेल छत्रपती चषकाचा थरार. गेली 9 वर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकत्र येतोय. पहिली 2 वर्ष आपण वेंगुर्ला प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली आणि गेली 7 वर्ष छत्रपती चषक, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. पहिल्या 3 दिवसांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 संघ उद्यासाठी क्वालिफाय होत आहेत. पंचांचा इशारा येतोय मैदानावरून. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगची सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर गतवर्षाचा मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, मॅन फ्रॉम वजरी गोवा अप्पाली कणगोटकर. त्रेपन्न धावसंख्येचा पाठलाग. पहिली फलंदाजी करताना फ्रेंड सर्कल कुलगाव संघ धावा जमवतोय 52. फुलटॉस पाईन लेगच्या दिशेने. खूपच खराब चेंडू होता. अपाली सारख्या एवढा माथब्बर खेळाडूकडून पहिला चेंडू अपेक्षित नव्हता. मात्र हा इनिंगचा पहिला चेंडू, नवीन चेंडू, त्यामुळे चेंडूवर ग्रिप करणं थोडंसं कठीण. आणि तिसऱ्या पंचांकडे हा पहिलाच चेंडू रेफर केला जातोय मैदानावरील पंचांकडून. विश्वनाथ लिंगायत, शैलेश मदने, महेश मोंडकर आणि राधाकृष्ण पेडणेकर छत्रपती अंपायर या वर्षासाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. फ्रेंड सर्कल कोलगाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत धावा जमवतोय 52 आणि बॉथम वॉरियर संघ 53 धावांचा पाठलाग. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, इट्स नो बॉल. पहिल्या चेंडूवर एकूण 3 धावा बहाल केल्या जात आहेत, खर्च केल्या जात आहेत. आणि त्यानंतरचा चेंडू पंचांचा इशारा येतोय फ्री हिटसाठी. एक चेंडू 3 धावा, अजूनही पहिला चेंडू होणं बाकी. फ्री हिटचा चेंडू डाव्या एसटीचा थोडासा बाहेर. टप्पा मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. शेवटच्या क्षणी चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. जोपर्यंत मोहम्मद यष्ट्यांच्या मागे चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. फ्री हिटचा चेंडू समाप्त आणि धावसंख्या 3. स्विच केला जातोय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्कलच्या खेळाडूचा फायदा उठवण्याचा हा इरादा. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेने. शेवटच्या क्षणी चेंडू कट ऑफ केला जातोय. मोहम्मदच्या दिशेने चेंडू येतोय. 2 धावा पुन्हा एकदा अति जलद गतीने पूर्ण होत आहेत. दुसरा चेंडू होतोय समाप्त आणि धावसंख्या होते 5 धावा. वासुदेव गावडे संघाचा कर्णधार, त्यासोबत संकेत तुळसकर, मॅन फ्रॉम तुळस संकेत तुळसकर स्ट्रायकर यांच्या दिशेने कर्णधार. मॅन फ्रॉम वेंगुर्ला भटवाडी वासुदेव गावडे. यावेळी फ्लाईट दिली जाते. फ्लाईटेड डिलिव्हरी अप्पाली कणगोटकरच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. गोमंतक भूमीच्या बऱ्याच खेळाडूंवर सिंधू भूमीने सुद्धा विशेष प्रेम केलंय आणि त्यामध्ये अप्पाली कणगोटकर हे सध्याच्या घडीचं एक वरच्या स्तराचं नाव.
पहिल्या विकेटचं होतंय पतन. ज्या संकेतकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो संकेत ऐन मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघणार आहोत नेमकं या चेंडूवर काय झालं. संकेत तुळसकर अपाली कणगुटकर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात माघारी पाठवतोय. 5 चेंडूंचा सामना केला संकेतने. ॲक्शन रिप्लेमध्ये अपाली बॉलिंग मार्कवर एक चतुरस्र गोलंदाज राईट हँड राऊंड विकेट. डावखुऱ्या हाताचा संकेत स्ट्रायकर एंडवर शपलवून खेळण्याचा प्रयत्न मधल्या यष्टीवर आला होता आणि थेट पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. मैदानावर आउटस्टेशन खेळाडू शुभम झा पाहायला मिळतोय. गोमंतक भूमीचा अजून एक दर्जेदार खेळाडू, कानका संघाचं गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारा हा गुणवान खेळाडू. अगदी काहीच दिवसांपूर्वी ज्याला आपण सुरेश रैना मैदानावर पेडणे प्रीमियर लीग आणि ध्रुव ट्रॉफी गाजवताना पाहिलं, शुभम झा मैदानावर. हा सामना पाहण्यासारखा असेल. शुभम झा विरुद्ध अपाली कणगोटकर. 53 धावांचा पाठलाग. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यात 5. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एकेरी धाव पूर्ण, त्यानंतर होतो ओव्हरथ्रो. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक रन्स महत्वाचा. 6 षटकामध्ये 53 धावा या मैदानावर, या विस्तीर्ण मैदानावर, वेंगुर्ला कॅम्पच्या ऐतिहासिक मैदानावर 53 धावा थोडंसं सोपं लक्ष समजलं जातं आणि अशा वेळी प्रत्येक धाव रोखणं गरजेचं. या 2 धावेनिशी धावफलक 7. शेवटचा चेंडू घेऊन अपाली बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंडकडून. पुन्हा एकदा फ्लाईट दिली जाते अपालीकडून. टेनिस क्रिकेटवर फ्लाइटेड डिलिव्हरी खूप कमी पाहायला मिळतात, मात्र अपाली संपूर्ण षटकामध्ये फ्लाइटेड डिलिव्हरीचा खूप सुरेख सुंदर वापर करतोय, मिश्रण करतोय, जखडून ठेवतोय. पहिल्या षटकामध्ये शुभम झा, वासुदेव गावडे, संकेत तुळसकरला माघारी पाठवतोय आणि धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 53 धावांचा पाठलाग. स्क्रीनवर पहा tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा घरबसल्या अगदी अचूक आकडेवारी. रिक्वायर्ड रन रेट 9.20. लास्ट आउट संकेत तुळसकर. संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 174 ऍक्टिव्ह चौकार आणि आरसी ग्रुपचे षटकार सुद्धा शतकापार. सुबकार्डच्या विकेट सुद्धा. सगळ्या गोष्टी या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर प्रकारे आखीव आणि रेखीव स्वरूपात. गोलंदाजीत बदल कोर्ट एंडकडून बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. सौरभ नाईक शिरोडा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. वासुदेव कट करतोय फॉरवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. हा सुंदर देखणा खणखणीत ऍक्टिव्ह चौकार. कौतुक करावं लागेल वासुदेवचा. संघाचा कर्णधार आहे, नायक आहे. शेवटपर्यंत चेंडूचा वेट केला, वाट पाहिली. अखेरच्या क्षणी आपला डावा पाय थोडासा बाहेर काढला, वेट ट्रान्सफर केला आपल्या उजव्या पावलावर आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषेच्या बाहेर पिटाळलेला हा ऍक्टिव्ह चौकार. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर 11 फॉर 1. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्विच केला जातोय. हलकच अपील, मात्र या अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंच अगदी सहज फेटाळून लावताय. चेंडू निर्धाव. धावसंख्या 11 एका गड्याच्या मोबदल्यात. सौरभ नाईक यावेळी खराब चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून पिटाळला जातोय आरसी ग्रुप षटकारासाठी. खूपच खराब चेंडू होता. सौरभ कडून या चेंडूची अपेक्षा नव्हती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती गाव मर्यादित स्पर्धा असो, तालुका मर्यादित असो किंवा ओपन स्तरावरची, प्रत्येक कॅटेगरीतला एक दर्जेदार खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा या फटक्याची जादू, ताकद, पॉवर. सुंदर खणखणीत षटकार. कॅप्टन स्नॉक वासुदेवच्या बॅटमधून. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वासुदेव 3 चेंडूमध्ये 10 धावा, 1 चौकार आणि एका षटकारानिशी. यावेळी पुढे सरकतोय
शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने. अजून एक ऍक्टिव्ह चौकार वासुदेवच्या बॅटमधून. वासुदेवचा स्टान्स बघितल्यानंतर त्याची आक्रमकता लक्षात येते. दोन्ही पाय एकत्र घेऊन शेवटच्या क्षणी शॉट सिलेक्शन. स्टान्स पहा वासुदेवचा. बॉलिंग मार्कवर सौरभचा हा चेंडू. यावेळी थोडासा अखोटप्प्याचा अगदी योग्य वेळी पिक केला होता कव्हरच्या डोक्यावरून. पहिला चौकार पॉइंटच्या दिशेने, षटकार फाईन लेगच्या दिशेने आणि हा चौकार कव्हरच्या दिशेने. खराब चेंडू भरकटतोय दिशेपासून. पंचांचा इशारा येतोय तो वाईडचा. अवांतरच्या स्वरूपात ही महत्वाची धाव. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. क्षेत्ररक्षकांची मर्यादा आणि या मर्यादित क्षेत्ररक्षणाचा अगदी पुरेपूर फायदा उठवतोय वासुदेव. यावेळी सूच केला जातोय पुन्हा एकदा कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. दुहेरी धावेंसाठी पावलं वळवली जात आहेत आणि या 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 24. गॉथम वॉरियर्स वेंगुर्ला वर्सेस फ्रेंड सर्कल कोलगाव या 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेला सामना. इक्वेशन 29 धावांची अजूनही गरज. 25 चेंडू बाकी. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू भरकटतोय. पंचांचा इशारा येतोय तो वाईडचा. अजून एक अवांतर धाव. खूप मोठं लांबलेलं हे षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 2 एक्स्ट्रा. करंट रन रेट 13.64. आतापर्यंत 140 आरसी ग्रुप षटकार या स्पर्धेमध्ये. रिक्वायर्ड रन रेट मात्र हळूहळू खाली येत आहे. 7च्या खाली आलेले रिक्वायर्ड रन रेट. या षटकाचा लेखाजोखा चौकार, मेडन, षटकार, चौकार, वाईड, डबल, वाईड आणि डॉट. 2 षटकांची होते संगता. 53 धावेंचा पाठलाग करताना मैदानावर पाहतोय बॉथम वॉरियर संघ. एका गडाच्या मोबदल्यात 25 धावा. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित ही देखणी स्पर्धा. ज्या स्पर्धेची आतुरता असते, ज्या स्पर्धेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात होते. पहिली 2 वर्ष आपण वेंगुर्ला प्रीमियर लीग या नावाने ही स्पर्धा पाहिलं आणि गेली 7 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. छत्रपती चषक म्हणजे एकूण 9 वर्षांचा इतिहास या स्पर्धेसाठी. दरवर्षी एक नवीन गोष्ट या स्पर्धेसाठी जोडली जाते. नवीन कंगोरा या स्पर्धेसाठी जोडला जातो आणि त्यामुळेच रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली ही स्पर्धा छत्रपती चषक. इक्वेशन मैदानावर 28 धावांची अजूनही गरज. 24 चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांचं रन रेट आवश्यक. करंट रन रेट खूपच सुंदर 12.5. गोलंदाजीत अजून एक बदल. बॉलिंग मार्कवर प्रतीक डिचोलकर. उभा दांडाचा हा गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर. प्रतीकचं स्वागत केलं जाते चौकाराने. पहिला चौकार या षटकातील आणि धाव संख्या 29 धावा. 29. वासुदेव गावडे, शुभम झा ही जोडी मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाला मोठी संधी न देण्याचा इरादा. प्रतीकचा हा दुसरा चेंडू. मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बळी टिपला जातोय आणि आज प्रतीकच्या वाढदिवसाचं गिफ्ट प्रतीकला संघाकडून दिलं जात आहे. मैदानावर आपला वाढदिवस अगदी दिमाखात साजरा करतोय प्रतीक डिचोलकर. मॅन फ्रॉम उभा दांडा. पहिली विकेट दुसऱ्या चेंडूवर. चौकाराने स्वागत केलं होतं पण त्यानंतर मात्र आपला संघ कर्णधार अक्षय घाटवळला अपेक्षित अशी ही विकेट. शुभम झा कानका संघाचा हा खेळाडू आमच्या छत्रपती चषकासाठी आउटस्टेशन खेळाडू म्हणून मैदानावर येतोय. या दरम्यान पुढील सामन्याची नाणेफेक होते. दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली वर्सेस रॉयल सरकार वेंगुर्ला. वेळेचं भान आपल्याला राखावं लागेल आणि त्यामुळे जर आपण उपस्थित नसाल तर प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने टॉसचा निर्णय जाऊ शकतो. दोन्ही संघ आपल्यासाठी हा शेवटचा पुकार. रॉयल सरकार वेंगुर्ला वर्सेस दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. कणकवली कॅप्टन गौरव घुंगरट, मॅन फ्रॉम फोंडा. रॉयल सरकार वेंगुर्ला कॅप्टन समीर वेंगुर्लेकर, मॅन फ्रॉम वेंगुर्ला. दोन्ही कॅप्टन मैदानावर उपस्थित आहेत. समीर आणि गौरव सर, आपल्याला दोघांनाही स्पर्धेसाठी सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. 22 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज. धावसंख्या होते 29. 29 फॉर 2. नवीन फलंदाज विक्रम कानडे. यावेळी फुल टॉस.
फाईन लेगच्या दिशेने स्विच केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी झेल सुटोय. दुसऱ्या धावेसाठी इरादा होता. थोडीशी अंगलट आलेली ही धाव की धावेचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. तडंपार मैदानावरील पंच हा रेफर कशासाठी होता? रनआउट, बीमर, रनआउट. येस. तिसरे पंच पडताळणी करतील. तोपर्यंत जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. सूर्या गावकर, वाळपईचा सूर्या मैदानावर पाहायला मिळेल कणकवली संघाकडून. दुसऱ्या बाजूने कारापूरचा हर्षद मातोंडकर. ही लढाई सुद्धा बघण्यासारखी. आमच्यासोबत कॉमेंट्री प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी आहेत जसे कृषी कणकवली संघाचे कर्णधार गौरव घुंगरट सर आणि त्याचबरोबर रॉयल सर्कार वेंगुर्ला संघाचे कर्णधार. ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरा वर्क, वाट कॅमेरा वर्क. हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल असं कॅमेरा वर्क, ऍक्शन रिप्ले. आणि यावेळी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय का गेला होता याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. खूपच सुंदर कॅमेरा वर्क आणि ही सगळी पडताळणी केल्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क, कौतुक करावं लागेल कॅमेरा वर्कचं. आदित्य त्या ठिकाणी बसले. आदित्य, गुड जॉब आदित्य. कारण या चेंडूवर शेवटच्या क्षणी बॅट क्रीजच्या आतमध्ये जाताना थोडीशी वर उचलली होती. शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा ग्राउंडिंग झालंय. टॉस बॉक्सच्या दिशेने ऐकूया आवाज सुमित काळसेकर. थँक्यू सर. कॉमेंट्री आमच्या टॉस बॉक्समध्ये समीर वेंगुर्लेकर आणि त्याचबरोबर गौरव घुंगरट सर आहेत आणि आपण टॉस करतोय या नंतरच्या सामन्यासाठी. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि आमच्यासोबत टॉस करतायत चवणकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. समीर वेंगुर्लेकर कॉल करतोय टॉससाठी. हेड इट इज कॉल आणि टेल इट इज. आणि गौरव घुंगरट सर टॉस आपण विन होत आहे. अभिनंदन. पहिलाच सामना आपला या खेळपट्टीवरती आपला काय निर्णय असेल टॉस जिंकल्यावरती? प्रथमतः आम्ही गोलंदाजीचाच निर्णय घेऊ. समोरचा देखील एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाला किती धावसंख्येवरती या खेळपट्टीवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 ते 60 धावामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि या स्पर्धेत जर पाहिलं तर या वर्षामध्ये या पर्वात नवीनच सिक्सर सुप्रीमो चेंडूचा वापर केला जातोय आणि हा चेंडू नक्कीच तुम्ही हाताळणार आहात. आपण हातात घेऊ शकता आणि या चेंडूबद्दल काय दोन शब्द आपण व्यक्त करू शकता? चेंडू अतिशय सुरेख आहे. प्रथमतःच आपण या टुर्नामेंटमध्ये हा सिक्सरचा चेंडू हाताळतोय, तर पाहूया. धन्यवाद सर. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आणि त्यानंतर आमच्यासोबत आहे दुसरे कर्णधार दुसऱ्या संघातील समीर वेंगुर्लेकर. आपण टॉस हरलाय, प्रथम फलंदाजी आहे आणि या 6 षटकादरम्यान मागील 3 दिवसामध्ये आपण सामने इथे बसून पाहिले आहात. त्यामुळे 6 षटकादरम्यान आपल्या संघाकडून किती धावांची अपेक्षा असेल आणि किती धावा बनवल्या जातील आपल्याकडून? आम्ही 60-65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेत सिक्सर सुप्रीमोचा चेंडूचा वापर केला जातो आणि या चेंडूबद्दल आपण काय बोलाल? चेंडू दोघांना सेम आहे, असं काही नाही. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी समीर तुला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया आपण. आणि आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी आपण हा सुप्रीमो
धन्यवाद सुमेत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू 21 धावांची गरज, 53 धावांचा पाठलाग. निम्मे षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाची होते ती 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तर या स्पर्धेसाठी जो चेंडू वापरला जातो सिक्सर सुप्रीमो ब्रँडेड चेंडू आहे आणि टेनिस फेडरेशनने मान्यता दिलेला हा चेंडू, अप्रूव्ड केलेला हा चेंडू आहे. यापूर्वी अजून एकच कंपनीचा चेंडू आहे जो या टेनिस फेडरेशनकडून अप्रूव्ड केला आहे आणि हा दुसरा चेंडू जो या स्पर्धेसाठी वापरला जातोय. स्पर्धेच्या निमित्तानं बऱ्याच नवनवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी ही एक गोष्ट, मैदानावर एका बाजूने वासुदेव गावडे संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूने या स्पर्धेत ॲक्टिव्ह चौकार ज्यांनी प्रायोजित केला आहे त्या ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअरचा गतवर्षीचा ब्रँड अँबॅसेडर विक्रम कानडे. 2 चेंडू 2 धावा वासुदेव, 8 चेंडू 17 धावा आणि उर्वरित चेंडू 18. विजयाचं लक्ष 21 धावांचं. प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी पुरेशी असेल सामना जिंकण्यासाठी आणि आत्मविश्वास त्यासोबतच 2 विजयाचे गुण कमावण्यासाठी. गोलंदाजीत बदल, पॅव्हलिन एंडकडून ज्याने सुरुवात केली होती तो अप्पाली यावेळी फार एंडकडून म्हणजे कोर्ट एंडकडून बॉलिंग मार्कवर. सायकरांच्या दिशेने विक्रम कानडे. चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा स्लोअर वन, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास सीमा रेषा पार. आरसी ग्रुप षटकार. ज्या अप्पालीने गतवर्षी या स्पर्धेवर आपल्या नावाची छाप सोडली तो अप्पाली यावर्षी षटकाची सुरुवात एवढी अडखळत का करतोय हा प्रश्न रसिकांना, खास करून अप्पालीच्या सगळ्या समर्थकांना पडला असेल. खूपच खराब चेंडू. यापूर्वी पहिला चेंडू होता बीमर, पहिल्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी शॉर्ट पिच जो जातोय षटकारासाठी. धावसंख्या 38. विक्रम या षटकारानंतर रिव्हर स्वीपचा मोह. 4 चेंडू 8 धावा ही विक्रमची कामगिरी. इक्वेशन 16 चेंडू आणि 15 धावा. पहिल्यांदाच इक्वेशन शिल्लक चेंडूंपेक्षा धावांचं गणित थोडंसं खाली. लेग स्टंपला मिस करून जाणारा हा चेंडू. पंचांकडे वाईटची अपेक्षा होती पण त्रिफळा बाद होता होता विक्रम अगदी थोडक्यात बचावतोय. षटकाराने ज्याने इनिंगची सुरुवात केली होती पण त्यानंतरचे 2 चेंडू अति धावसंख्या वाढवण्याच्या नादात निर्धाव खेळून काढले जात आहेत विक्रमकडून. यावेळी विक्रमचा फटका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. प्रयत्न शेवटच्या क्षणी असफल राहतोय. 1 धाव आणि एकेरी धावेनिशी. धावसंख्या 39. 39. 14 चेंडू 14 धावा. आजच्या दिवसातील दुसरा सामना दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली, कॅप्टन गौरव घुंगराट फोंडा नाणेफेक जिंकतायत, क्षेत्ररक्षण स्वीकारतायत आणि वेंगुर्ल्याच्या समीर वेंगुर्लेकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. अप्पालीने क्षेत्ररक्षण खूप आक्रमक सजवलंय. आक्रमक क्षेत्ररक्षणाचा फायदा होईल का? शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग खेळाडू सर्कलमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने अक्षय खाटवाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सेफ हँड ज्याला म्हटला जातो. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल टिपतोय. ज्या विक्रमने षटकार मारून या षटकाची सुरुवात केली होती सांगता मात्र अप्पाली करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. अप्पाली बॉलिंग मार्कवर. कोर्ट एंड कडून हा चेंडू होता. विक्रमचा प्रयत्न क्रीजच्या एंड पर्यंत गेला होता. अक्षय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात हा झेल टिपतोय. 12 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा आवश्यक धावा शिल्लक चेंडूंपेक्षा थोड्याशा वर जात आहेत. रिक्वायर्ड रन रेट 6.5, 6.5चं रन रेट आवश्यक. धावसंख्या होते ती 40. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. पहिल्या दिवशी आपण अशोक नाईक सर, समीर पांढरे सर यांचा गोड सुमधुर आवाज पाहिला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सुमेध काळसेकर सर, सचिन सावंत सर, नाना परब सर. आज मी बादल चौधरी अगदी थोड्याच वेळात आपल्याला मालवणी केंद्रावरची सुद्धा सहल आणि सफर करून आणेन. 4 षटकांची सांगता. धावसंख्या होते ती 40. शिल्लक चेंडू 12. विजयासाठी 13 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर.
साहिल घाटवळचा पहिला चेंडू, खराब चेंडू होता, फाईन लेग वरून पिटाळला जातोय, शफल होऊन खेळलेला सुंदर दर्जेदार फटका, सीमारेषा पार, आरसी ग्रुप षटकार. नवीन फलंदाज सर्वेश नाईक आल्या आल्या जणू काही डगआउट मधून सेट होऊन येतोय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता, प्री डिटरमाइंड शॉट, फाईन लेगच्या डोक्यावरून नो मॅन्स लँड मधून प्रवास, क्षेत्ररक्षकाच्या पार, सीमारेषा पार, आरसी ग्रुप षटकार. धावसंख्या 46, विजयासाठी 11 चेंडू 7 धावांची गरज. साहिल घाटवळ केरवाडाचा एक गुणवान युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन कडून सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहतोय चेंडू. सर्वेश नाईक जणू काय हा सामना लवकर संपवण्याचा इरादा घेऊन मैदानावर. गोमंतक भूमीचे 2 स्टार खेळाडू या सामन्यात आपण पाहिले. शुभम झा बॉथम वॉरियर संघाकडून, अपाली कणगुटकर फ्रेंड सर्कल कुलगाव संघाकडून. या 2 स्टार गोमंतक खेळाडूंची झुंज पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज रहा. अजून 2 गोमंतक स्टार आपल्या समोर. यानंतर पुढील सामन्यासाठी दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघाकडून वाळपईचा सूर्या अर्थात सूर्या गावकर आणि रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून कारापूरचा सरदार हर्षद मातोंडकर. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 9 चेंडू 6 धावा. सर्वेश हर्षद मातोंडकर मैदानावर नाहीये, त्याऐवजी साईश झोरे आपल्याला आउटस्टेशन खेळाडू म्हणून रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून पाहायला मिळेल. अजून एक एक्स्ट्रा वाईड. धावसंख्या होते 49, 8 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. वासुदेव गावडे संघाचा कॅप्टन. अतिशय सुंदर कामगिरी, सामना लवकर संपवण्याचा इरादा आणि हा एक खणखणीत दर्जेदार ऍक्टिव्ह चौकार आणि या चौकारांशी सामन्याचे होते सांगता. पहिल्या सामन्यामध्ये 53 धावांचा अगदी सहज पाठलाग करतोय बॉथम वॉरियर संघ आणि विजयाचे 2 गुण वसूल करतोय. अभिनंदन बॉथम वॉरियर्स. संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा फ्रेंड सर्कल कुलगाव संघ. धावा जमवल्या होत्या 52. सौरभ नाईक 4 चेंडू 10 धावा, अक्षय घाटवळ 5 चेंडू 10 धावा, लतेश साळगावकर 9 चेंडू 9 धावा, रॉबिन 7 चेंडू 8 धावा गोलंदाजी केली होती. सर्वेश नाईक 3 गडी गारद केले होते. शुभम झा ज्याने 2 गडी गारद केले होते. योगेश 1 विकेट आणि बाळा सावळ 1 विकेट. 53 धावांचं एक साधं सोपं लक्ष होतं. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाने या लक्ष्याचा अगदी सहज पाठलाग केला. संघाचा कॅप्टन नायक वासुदेव गावडे 13 चेंडू 29 धावा, विक्रम कानडे 7 चेंडू 9 धावा, शुभम झा 4 चेंडू 6 धावा आणि संकेत तुळसकर 5 चेंडू 4 धावा. फक्त 3 गडी गमावून म्हणजे 7 गड्यांनी हा सामना जिंकतोय. गोलंदाजी अप्पाली कणगुटकर अपेक्षेपेक्षा थोडासा महागडा ठरला. 2 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे गडी बाद केले. प्रतीक 1 गडी गारद केला आणि साहिल आणि सौरभची पाठी मात्र कोरी. दोन्ही संघ आपल्याला विनंती, डगआउट आपण खाली करा. या सामन्याचा सामनावीर जाहीर होतोय. स्क्रीनवर आपण पहा वासुदेव गावडेची बॅटिंग. दर्जेदार फलंदाजी वासुदेवने केली. अतिशय सुंदर कामगिरी. 1 पॉईंटच्या दिशेने चौकार खेचला होता. हा अकोटप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने षटकार खेचला होता. आरसी ग्रुप षटकार. वासुदेवने या षटकात बहारदार गोलंदाजी केली. सौरभवर आक्रमण केलं होतं. हा चेंडू पुढे सरसावत कव्हरच्या डोक्यावरून खेचला होता चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक शफल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळी शफल झाला होता पण चेंडू ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जो थर्ड मॅनच्या दिशेने आणि हा चौकार ज्या चौकाराने मला वाटतं सामन्याची सांगता केली होती. कॅप्टन नॉक. एक अकेला सेना बराबर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. वासुदेव गावडे 53 धावांचा पाठलाग करताना अतिशय दर्जेदार कामगिरी आपण डगआउट पाहतोय. आमच्या छत्रपती चषकाचा आमचे सगळे मान्यवर स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली, प्लीज सेंड युअर 12th मॅन टुवर्ड द कॉमेंट्री बॉक्स. 12वा खेळाडू
12 खेळाडू लवकर पाठवा. कणकवली संघ, आज खूप कडक नियम आहेत स्पर्धेसाठी. वेळेचं भान राखणं खूप गरजेचं आहे, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही. सूर्यदेवता कुणासाठी थांबत नाही. परमेश्वराने आपल्याला दिलेला वेळ, या वेळेचा सदुपयोग आपण करणं गरजेचं. त्यामुळे दशकृषी स्ट्रायकर कणकवली आपल्यासाठी हा शेवटचा पुकार असेल. आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये कंपल्सरी. समालोचन कक्षात होतोय बदल. पहिल्या इनिंगसाठी आपण सुमेध काळसेकर यांना ऐकलं आणि अजून एक गोड मंजूळ आवाज सावंतवाडीवरून या स्पर्धेसाठी दाखल होतोय. ऐकूया आवाज सचिन सावंत. तोपर्यंत पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्यासमोर अगदी थोड्याच वेळात जाहीर होईल. हॅलो, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा, कारण आजच्या दिवशी या स्पर्धेदरम्यान काही कडक नियम हे आहेत. यापूर्वीचा सामना संपल्यानंतर आपण जर 5 मिनिटात क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर आपल्याला पेनल्टी लागेल. 5 रनची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्या. हॅलो, धन्यवाद बादल सर. तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा आज बरपूर्वक हार्दिक स्वागत छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत. नक्कीच आजचा दिवस हा चौथा पाहायला मिळतोय. रोमहर्षी क्रिकेटचे सामने आपण पहिल्या 3 दिवसांमध्ये या मैदानावरती पाहिले आणि अगदी त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील नक्कीच हा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचा सामना आजच्या दिवसाचा जो रंगला, बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला बनाम फ्रेंड सर्कल कोलगाव या दोन संघांदरम्यान तो सामना जिंकला, आपला नावे केलाय. बॉथम वॉरियर्स